मुलाला जन्म दिला म्हणजे पालक म्हणून आपली जबाबदारी संपली असं होत नाही मिस्टर सदाचारी. आणि कॉलेजला पाठवलं म्हणून आपलं कर्तव्य संपलं असंही नाही. तुमचा मुलगा कॉलेजला जातो, काय करतो, कुणाच्या संगतीत असतो, त्याची लायकी काय आहे, ठाऊक आहे का तुम्हाला? ठाऊक आहे मला सर. माझ्या मुलामध्ये वाईट गुण आहेतच, पण इतकेही वाईट नाहीत की आजपर्यंत त्यांनी समाजामध्ये मला कधी मान खाली घालायला लावली. तो अभ्यास करत नाही, उर्मटासारखी उत्तरं देतो. त्यामुळे गेले कित्येक वर्ष मी त्याच्याशी अबोला धरलाय. थोरल्यानं चूक केली तरी शिक्षा मी धाकट्यालाच दिली आहे. हे माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक मानतो मी सर. कॉलेजमध्ये सुद्धा आपण फर्स्ट बेंचर लास्ट बेंचर असा भेदभाव करतोच ना सर, हेही चुकीचंच आहे. तेव्हा सुधारायचे आपल्याला. असंच आपण भेदभाव करत राहिलो त्या लोकांनी आपली दुःख सांगायची कोणाला? शिकणारा विद्यार्थी चांगला आणि न शिकणारा विद्यार्थी वाईट, या समजुतीने मी आयुष्यभर माझ्या स्वतःची फसगत करून घेतली आहे सर. प्लीज ती चूक तुम्ही करू नका. एका मुलीची छेड काढली म्हणून त्याला मारपीट केली तर त्याला शिक्षा करायची सोडून शिक्षा याला? अर्थात तुमच्या दृष्टीनं वाईटाला शिक्षा करणं चुकीचं असेल तर मग राम कृष्ण शिवाजी महाराज यांना आपण चुकीचं ठरवलं पाहिजे ना सर. चांगले गुण कमावणारे विद्यार्थी चांगलंच आयुष्य जगतात. पण चांगले कलागुण असलेला विद्यार्थी सुद्धा घराण्याचं नाव रोशन करू शकतो. अर्थात एवढं असूनही माझ्या मुलामुळं, त्याच्या वागणुकीमुळे जर कोणाला दुःख झालं असेल, कोणाचं मन दुखावलं गेलं असेल तर मी शंकर सदाचारी तुम्हा सगळ्यांची जाहीर माफी मागतो.